वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर एकाच वेळी सगळ्या निवडणुका, गल्ली टू दिल्ली, एकदाच गुलाल, एकदाच राडा, एकदाच सभा, एकदाच आश्वासनं आणि एकच नेता. थांबा, परत एकदा रिपीट करूयात. एकदाच गुलाल, एकदाच राडा, एकदाच सभा, एकदाच आश्वासनं आणि एकच नेता. हा, हीच खरी गोम आहे. वन नेशन वन इलेक्शन मध्ये एकच नेता. वन नेशन वन इलेक्शन आणि वन लीडर. वन नेशन आणि वन इलेक्शन मध्ये काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. प्रॉब्लेम दिसतोय तो त्यानंतर येणाऱ्या वन लीडरच्या आयडियामध्ये. कारण वन लीडर म्हटल्यानंतर आठवतात ते रशियाचे पुतीन, चायनाचे शी जिनपिंग आणि नॉर्थ कोरियाचे किम जॉंग उन. आता भारतात देखील वन नेशन वन इलेक्शन होणार आहे. वन नेशन वन इलेक्शनची चर्चा जोर धरण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे कॅबिनेटमध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी मिळाली. त्यानंतर मंगळवारी 17 डिसेंबरला हे विधेयक संसदेत मांडलं गेलं. त्याला विरोधकांनी कडाडून विरोध केला. सध्या या विधेयकावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. आता या विधेयकाची कायदा बनण्याची प्रोसेस अजून खूप मोठी आहे. पण तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची चर्चा फक्त गल्लीत होत होती त्या वन नेशन वन इलेक्शनची चर्चा दिल्लीत व्हायला लागली आहे. पण जर हे विधेयक मंजूर झालं तर भारतासारख्या लोकशाही प्रधान देशासाठी वन नेशन वन इलेक्शन किती फायद्याचं आणि किती तोट्याचं, ही भानगड नक्की आहे काय, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पहिला मुद्दा वन नेशन वन इलेक्शन विधेयकाचा कायदा होण्यासाठीची प्रक्रिया काय त्याबद्दल बोलूयात. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय कायदे मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी वन नेशन वन इलेक्शन बिल सादर केलं. याला 129वी घटना दुरुस्ती विधेयक असं नाव देण्यात आलंय. भाजप आणि एनडीएच्या घटक पक्षांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. तर इंडिया आघाडीकडून मात्र या विधेयकाचा जोरदार विरोध होतोय. काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी हे विधेयक संसदेच्या मूलभूत संरचनेला धक्का देणार आहे असं म्हणत या विधेयकाला विरोध केलाय. आता हे विधेयक संसदेत मांडण्यात आलंय. हे विधेयक चर्चेसाठी जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय कमिटीकडे जाणार आहे. तिथं त्यावर चर्चा होईल आणि मग पुन्हा संसदेत त्यावर चर्चा होईल. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही गृहांनी विशेष बहुमतानं म्हणजेच 2/3 बहुमतानं हे विधेयक मंजूर केलं तरीही त्याचा कायदा होऊ शकत नाही. कारण या घटना दुरुस्ती विधेयकात संघराज्याच्या संरचनेत बदल होणार आहे. त्यामुळं त्याला देशातील 50% जास्त म्हणजेच 15 राज्यांच्या संमतीची देखील आवश्यकता आहे. राज्यांनी कधीपर्यंत या विधेयकाला मंजुरी द्यावी याबाबत वेळेची मर्यादा नाही. तसंच राज्यसभेनं हे विधेयक मंजूर केलं नाही तर यासाठी संयुक्त अधिवेशनाची तरतूदही नाही. त्यामुळं अजूनही या विधेयकाचा कायदा होण्यात बरीच लढतर आहेत असं दिसतं. आता समजून घेऊयात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय.